उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। मनोज जरांगेच्या जुन्या सहकाराला फासलं काळं। आधी शाल घालून केला सत्कार, नंतर दिला इशारा। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे। सरसकट सगळे सोयरे आरक्षणाची मागणी मान्य झाली पाहिजे। या मागण्यांसह जरांगे यांनी सरकारला इशारा दिला। मागील काही दिवसांपासून जरांगे यांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, परंतु काही नेते जरांगे यांच्या मागणीला थेट विरोध करताना दिसून येत आहे। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे म्हणजे मराठा समाज नाही अशी टीका केली होती। त्यावर संभाजी ब्रिगेड संघटनेने विखे पाटील यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे म्हटले। त्यानंतर दुसरीकडे जरांगे पाटील यांचे जुने सहकारी डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलेलं आहे। तारक यांच्या तोंडाला काळं फासण्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे। सरसकट सगळे सोयरे आरक्षणाची मागणी मान्य झाली पाहिजे। या मागण्यांसह मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे। जरांगे यांच्या मागणीवर सरकारने 1 महिन्याचा अवधी मागितला असून कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। दुसरीकडे मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देऊ नका अशी मागणी करत लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केले होते। आता दोन्ही नेत्यांनी उपोषण मागे घेतले आहे, पण या उपोषणाची झळ सामाजिक सलोखा बिघडवण्यात बसत असल्याचं दिसून येत आहे। कारण जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केल्यामुळे त्यांच्या जुन्या सहकार्याला काळं फासण्यात आलं आहे। डॉक्टर रमेश तारक यांच्याकडे मराठा समाजातील काही लोक पेशंट म्हणून गेले आणि तुमचा वाढदिवस आहे म्हणून सत्कार करतो असे म्हटले, पण त्यांनी माझा वाढदिवस नाही असे सांगितल्यानंतरही त्यांनी त्यांचा सत्कार केला व चेहऱ्याला काळं फासलं। यामागे कोण आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी डॉक्टर तारक यांनी सरकारकडे केली आहे। आपण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बघूयात मराठा समाजाचे कार्यकर्ते हे काय म्हणतायत। कसं बोलतात ना जातीचा विषय आपल्या येस मराठीसाठी ब्युरो न्यूज। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।